माऊली नमस्कार. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 341 ते 347 अर्थासहित ऐकणार आहोत. ह्या सर्व अभंगातून तुकाराम महाराजांनी जीवन जगण्यासाठी अतिशय सुंदर संदेश दिलेला आहे. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका. आपल्या मनाला स्पर्श करणारे हे अभंग आहेत. तुकारामांच्या गाथेतले सगळे अभंग आपल्या मनाला स्पर्श करतात. तेव्हा नित्यनेमाने तुकारामांची गाथा नक्की ऐका. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 341. एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे, ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. अर्थ, एखाद्या कवीने चांगले शब्द म्हणजे अलंकारिक शब्द वापरून कविता केली आणि दुसऱ्याने त्यातले शब्द चोरले आणि कविता केली, तर त्याला काय लाभ होणार? नुसत्या भुशाचे कांडण करून काही फायदा आहे का? जे सत्यकर्म आहे त्यात अडचणी निर्माण करून काय फायदा होणार आहे? शब्द चोरून केलेल्या कवितेने त्या लेखकाची कीर्ती होते, पण तो कवी शेवटी नरकात जातो. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ भक्ती करूनच देव साध्य होईल. भक्ती, हरिनाम सतत उच्चार करूनच देव साध्य होईल. देवाने सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकारचे लोक निर्माण केले आहेत. म्हणजे सर्व प्रकारचे लोक समाजात आहेत. याच्यानंतर अभंग क्रमांक 342. वचन ही नाड, नो बोले ते मुके खोड, दोही वेगळे ते हित, बोली अबोलणी नीत. अंधार प्रकाशी जाय दिवस पावे निशी, बीज पृथ्वीचे पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. अर्थ, खूप बोलणाऱ्याला लोक वाचाळ म्हणतात आणि न बोलणाऱ्याला मुखस्तंभ म्हणजे जणू मुकाच असे बोलतात. या दोहोंपेक्षा वेगळे म्हणजे वाचाळ पण नाही आणि मुखस्तंभ पण नाही असे आपले स्वरूपबोध यातून बोलणे हे योग्य आहे. सूर्योदयाच्या आधी असणारा आणि सूर्यास्तानंतर येणाऱ्या रात्रीचा अंधार दोघेही सारखेच. तसेच मौन आणि स्वरूपबोधात बोलणे हे सारखेच. बीज पृथ्वीच्या पोटात असते, त्यापासून वृक्षाची निर्मिती होते. बीज आणि वृक्ष यात पृथ्वी समान आहे. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 343. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणांचा बांधा, माझी नाही गुणसुधा. देवाची ये चाडे, देवा द्यावे जे जे घडे, तुका म्हणे होते बहु गोमटे उचित. अर्थ, आत्मा आणि प्रपंच ह्याविषयीच्या विचारा वाचून कधीही समाधान प्राप्त होणार नाही. आपला देह त्रिगुणापासून म्हणजे रज, तम, सत्व यांचा बनलेला असून परमार्थ करण्यासाठी कोणताही गुण सरळ नाही. सरळचा अर्थ अनुकूल धरायला हरकत नाही. म्हणून आपणास जे जे करायचे आहे ते सर्व देवाचे इच्छेने करून देवासच अर्पण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, कर्म देवाला अर्पण करणे योग्य असून फार चांगले आहे. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 344. तुटे भवरोग, संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, वसो न सके पाप, जाय त्रिविध तो ताप,
तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. अर्थ, इथे भवरोग म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा. क्रियमाण कर्म म्हणजे आपल्या आयुष्यात काही वेळा जाणीवपूर्वक किंवा नकळत घडलेली कर्मे असा अर्थ आहे. विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. तसेच पूर्वजन्मांचे कर्म व सध्याच्या कर्मातील भोग यांचा नाश होतो. असे हे विठोबाचे नाम आहे. ते अतिशय पवित्र आहे. ते मुखाने उच्चारले असता जन्ममृत्यूचा नाश होतो. जो नित्यनेमाने विठोबाचे नाम घेतो त्याचे पाप शिल्लक राहत नाही. नामस्मरणाने त्रिविध तापांचा नाश होतो. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाचे नाम एवढे पवित्र आहे की जगाला माया भुलवते, पण तीच माया जो विठ्ठलाचे नामस्मरण करील त्याची दासी होते. आता अभंग क्रमांक 345. मुसावले अंग, रंगी मिळवला रंग. एकी एक दृढ झाले, मुळा आपुलिया आले. सागरी थेंबुटा, पडिल्या निवडे कोण्या वाटा. तुका म्हणे नवे, नव्हे जाणावे हे देवे. अर्थ, माझे अंग ब्रह्मभावाने रंगून गेले आहे. कारण माझ्या जीवाचा रंग म्हणजे जीवरंग आत्मरंगामध्ये मिळवला आहे. जीव आणि शिव हे एकमेकात समरस झाले आहेत. आत्म्याचे आणि जीवाचे ऐक्य कधीही वेगळे करता येणार नाहीत. सागरामध्ये पडलेल्या थेंभर पाण्याला वेगळे करता येत नाही. त्याप्रमाणे जीव ब्रह्माशी एकरूप झाल्याने आता वेगळे होणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, हे काही नवीन नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की जीव परमात्मा मूळचेच ऐक्यरूप आहेत. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 246. अनुतापे दोष, जायन लागता निमिष. परी तो विसावला, आदी अवसानी भला. हेची प्रायश्चित्त, अनुतापी न्हाय नित्य. तुका म्हणे पापा, शिवो नये अनुतापा. अर्थ, कोणत्याही वाईट कर्माचा पश्चाताप झाल्याने आपल्या हातून घडलेला दोष एका क्षणात जातो, पण तो अनुताप म्हणजे पश्चाताप शेवटपर्यंत, म्हणजे आपण असेपर्यंत टिकून राहायला पाहिजे. अशा पश्चातापामध्ये मनाला स्नान झाले पाहिजे. मग ते झालेले प्रायश्चित्त खरे असते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी अनुताप होतो त्या स्थितीत पाप मनाला स्पर्श करीत नाही. आजच्या व्हिडिओतला आता शेवटचा अभंग 347. अभंग ऐका. चहू आश्रमांचे धर्म, न राखता जोडे कर्म. तैसी नव्हे भोळी सेवा, एक भावची कारण देवा. तपे इंद्रिया आघात, क्षण एका वाताहात. मंत्र चळे थोडा, तरी धडची होय वेडा. धडची म्हणजे चांगला माणूस. धडची होय वेडा, व्रते करिता सांग, तरी एक चुकता भंग. धर्मसत्वची कारण, नाही केला तरी केला सीण. भूतदयेसी आघात, उंच नीच वाताहात. तुका म्हणे दुजे, विधी निषेधाचे ओझे. अर्थ, चारी आश्रमांना, हे चारी आश्रम कोणते? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. हे चारी आश्रम यांना ठरवून दिलेले कार्य त्या त्यावेळी पार पडले नाही किंवा केले नाही तर त्यांना धर्माचा लाभ होणार नाही, म्हणजे काहीही उपयोग होणार नाही. पण जर भगवंताची भोळी सेवा केली,
तर भगवंताविषयी भक्तिभाव हवा. सेवा करताना काय हवा? भक्तीचा भाव हवा. अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि इंद्रिय निग्रह नसेल तर अनेक वर्ष केलेली तपश्चर्या वाया जाईल. नाना प्रकारच्या वेदमंत्रांचा जप करण्यात थोडी जरी चूक झाली तर शहाणा माणूससुद्धा एका क्षणात वेडा ठरतो, अशी भीती असते. सर्व व्रते यथासांग पार पाडली पण एक जरी चूक झाली तर आधीची व्रते भंगतात. धर्मकार्य करताना सत्वगुणांची आवश्यकता असते, नाही तर व्यर्थ क्षीण होतो. भूतदया करताना हा मोठा हा लहान असा भेदभाव करणे म्हणजे भूतदयेचा नाश करणे होय. म्हणजे भूतदयेवर त्याचा आघात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, एक हरिभक्ती सोडली तर उरलेल्या सर्व मार्गामध्ये विधिनिषेधांचे ओझे असते. म्हणून हरिनाम करावं, नामस्मरण करावं, यासारखा उत्तम मार्ग कोणताही नाही. मंडळी, आजच्या अभंगातून बरंच काही आपण शिकलो. तुम्हाला अभंग कसे वाटले? आवडले असतील तर आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कोणता अभंग आवडला. नक्की मला कळवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.